श्री स्वामी समर्थ. बाळा, आज सोमवती अमावस्या आहे. तुझ्या मनात जी इच्छा अनेक दिवसांपासून दडलेली आहे, ज्या गोष्टीसाठी तू मनोमन प्रार्थना करत आहेस, ज्या स्वप्नासाठी तू रात्रंदिवस प्रयत्न करत आहेस, त्या इच्छेबद्दल आज मी तुला एक महत्त्वाचा संदेश देणार आहे. हा संदेश श्रद्धेचा, विश्वासाचा आणि सकारात्मकतेचा आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, जीवनात प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवे असते, कोणाला घरातील अडचणी दूर व्हाव्यात असे वाटत असते, तर कोणाला आपल्या मुलांचे सुख, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य हवे असते. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत करतो, पण अपेक्षित फळ मिळत नाही. तेव्हा मन खचते. मनात प्रश्न निर्माण होतात की माझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आहे का? माझे नशीब कधी बदलेल का? माझ्या जीवनात आनंदाचे दिवस येतील का? बाळा, अशा वेळी लक्षात ठेव, देव कधीही कोणाला विसरत नाही. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांची साथ सोडत नाहीत. आजची सोमवती अमावस्या ही श्रद्धा, संकल्प आणि आत्मविश्वास वाढवणारी पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी केलेली प्रार्थना मनाला नवीन ऊर्जा देते, नवीन आशा देते आणि पुढे जाण्याचे बळ देते. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक योग्य वेळ असते. फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो, बीजाला वृक्ष होण्यासाठी वेळ लागतो, सूर्यालाही उगवण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहावी लागते. त्याच्याप्रमाणे तुझ्या इच्छांच्या पूर्ततेसाठीही योग्य वेळ येत असते. आज मी तुला सांगतो, निराश होऊ नकोस, हताश होऊ नकोस, स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नकोस. कारण अनेक वेळा चमत्कार घडण्यापूर्वी परिस्थिती सर्वात कठीण वाटत असते. बाळा, तू जर मनापासून प्रयत्न करत असशील, तू जर कोणाचे वाईट करत नसशील, तू जर प्रामाणिकपणे मेहनत घेत असशील, तर तुझ्या प्रयत्नांचे फळ तुला नक्की मिळेल. आजच्या दिवशी काही क्षण शांत बस. डोळे मिट. मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण कर. मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा, माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करा, माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवा, माझ्या प्रयत्नांना यश द्या, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. बाळा, लक्षात ठेव, प्रार्थना म्हणजे फक्त मागणे नाही. प्रार्थना म्हणजे विश्वास, प्रार्थना म्हणजे समर्पण, प्रार्थना म्हणजे मनाला मिळणारी शक्ती. आज जर तू खऱ्या श्रद्धेने प्रार्थना केलीस तर तुझ्या मनातील नकारात्मकता कमी होईल, तुझा आत्मविश्वास वाढेल, तुझ्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल. आणि जेव्हा विचार सकारात्मक होतात, तेव्हा कृती बदलते. कृती बदलली की परिणामही बदलतात. बाळा, अनेक जण सतत म्हणतात, माझे काहीच चांगले होत नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्याकडे संधीच येत नाही. पण आजपासून हे वाक्य बदल. आजपासून म्हण, मी सक्षम आहे, मी प्रयत्न करणार आहे, मी हार मानणार नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे शब्द तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतील. बाळा, आजच्या सोमवती अमावस्येला एक छोटा संकल्प कर. कोणालाही दुखावणार नाही, खोटे बोलणार नाही, निराश होणार नाही, वाईट विचारांना मनात जागा देणार नाही, आणि दररोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण करणार. हा संकल्प तुला मानसिक शांती देईल. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी घाबरू नकोस. अंधार कितीही गडद असला तरी पहाट येतेच. वादळ कितीही मोठे असले तरी ते कायम राहत नाही. तुझ्याही आयुष्यातील कठीण काळ कायमचा राहणार नाही. तुझ्या जीवनात आनंदाचे दिवस येतील, नवीन संधी येतील, नवीन मार्ग खुला होईल. आज तुला वाटत असेल की सर्व काही थांबले आहे, पण प्रत्यक्षात अनेक गोष्टी तुझ्यासाठी योग्य दिशेने घडत असतात. कधी कधी देव आपल्याला थोडा वेळ थांबवतो, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी अधिक चांगली योजना असते. बाळा, आजच्या दिवशी आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घे, वडीलधाऱ्यांचा सन्मान कर, गरजू व्यक्तीला शक्य असेल ती मदत कर, कारण चांगली कर्मे हीच खरी संपत्ती असते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, तू प्रयत्न करत राहा, तुझे कर्तव्य करत राहा, यश योग्य वेळी मिळेल. बाळा, जर तुझ्या मनात एखादी मोठी इच्छा असेल तर आज ती इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण कर. पण त्याचबरोबर हेही सांग, स्वामी, मला योग्य तेच द्या, माझ्यासाठी जे हितकारक आहे तेच घडू द्या. कारण अनेक वेळा आपल्याला जे हवे असते ते आपल्या हिताचे नसते, पण स्वामींना आपल्या आयुष्यासाठी काय योग्य आहे हे माहीत असते. आजच्या या पवित्र दिवशी मी तुला एक गोष्ट सांगतो, विश्वास ठेव, संयम ठेव, सकारात्मक राहा, मेहनत करत राहा. तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, तुझे प्रत्येक अश्रू पाहिले जातात, तुझा प्रत्येक संघर्ष लक्षात ठेवला जातो. कदाचित उत्तर उशिरा मिळेल, पण योग्य वेळी मिळेल. बाळा, आज मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, माझ्या जीवनात आनंद आणा, माझ्या मनाला शांती द्या, माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा, माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या, माझ्या इच्छांसाठी योग्य मार्ग खुला करा.
ही प्रार्थना करताना मनात श्रद्धा ठेव. लक्षात ठेव, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे आशा. श्रद्धा म्हणजे सकारात्मकता. श्रद्धा म्हणजे संकटातही पुढे जाण्याची ताकद. बाळा, आज सोमवती अमावस्येच्या या पवित्र क्षणी मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या जीवनातील अडथळे कमी होवोत. तुझ्या घरात सुख शांती नांदो. तुझ्या मनाला स्थैर्य लाभो. तुझ्या प्रयत्नांना यश मिळो. तुझ्या कुटुंबाचे रक्षण होवो. तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडो. आणि सर्वात महत्त्वाचे, तुझ्या मनात कधीही आशा संपुष्टात येऊ नये. कारण जिथे आशा असते तिथे मार्ग असतो. जिथे विश्वास असतो तिथे शक्ती असते. आणि जिथे स्वामींचे स्मरण असते तिथे मनाला धैर्य मिळते. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करो. शुभ सोमवती अमावस्या. श्री स्वामी समर्थ.